राज्यभर दुधासह दुग्धजन्य पदार्थातील भेसळ विरोधात अन्न व प्रशासन कठोर मोहीम सुरू केली असताना जळगाव जिल्ह्यात बनावट खाव्याचा काळा बाजार सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं। परंतु विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात तयार होणारा दुधाच्या पावडरमध्ये वनस्पती तेल आणि इतर घटक मिसळून बनवलेला बनावट खावा चोरट्या मार्गाने जळगावात आणला जात होता। त्याच खाव्यापासून तयार केलेले पेढे तसेच मिठाई शहरातील काही दुकानांमध्ये सर्रास विकली जात असल्याची माहिती समोर आली। मग अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळ विरोधी कारवाया तीव्र केल्यानंतर अस्सल खाव्याचा पुरवठा घटला असून त्याचे दरही वाढले आहेत। याच परिस्थितीचा फायदा घेत बनावट खाव्याची विक्री करणाऱ्या रॅकेटने पुन्हा डोके वर काढल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात आहे। प्रशासनाच्या वाढत्या कारवाईनंतरही हा खावा जळगाव मोठ्या प्रमाणावर पोहोचवत असल्याने यामागे मजबूत साखळी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काही महिन्यांपूर्वी बीडहून जळगावात येणारा बनावट खावा सुमारे 280 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होत होता। मात्र अलीकडील कारवाईंमुळे त्याची उपलब्धता कमी झाल्याने आता त्याचा दर थेट 320 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे। विशेष म्हणजे हा खावा सर्वांनाच उपलब्ध करून दिला जात नसून केवळ विश्वासू आणि नेहमीच्या ग्राहकांनाच गुप्त पद्धतीने विक्री केली जात असल्याचे सांगितले जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार संबंधितांकडून अत्यंत सावधगिरीने व्यवहार केले जातात। मालाची वाहतूक, साठवण आणि वितरण यामध्ये गोपनीयता राखली जात असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे हा बनावट खावा बाजारात पोहोचत असला तरी कारवाईच्या जाळ्यात सहज सापडत नसल्याचे चित्र आहे। आता हे सर्व तुकाराम मुंढे यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांच्याजवळ ही माहिती समोर आलेली आहे। आता अशा प्रकारचे भेसळखोर डोकं चालवत असून आता त्यांची यातून सुटका नाही। म्हणजे जे काही विशिष्ट जे खरीदार आहेत त्यांनाच 320 रुपये प्रति किलोपर्यंत हा खावा दिला जातो आणि तेही विशिष्ट गुपचूप पद्धतीने। आणि हे सर्व आता तुकाराम मुंढे यांच्या लक्षात आलेलं आहे। आता त्यांचे काही खैर नाही असं सांगितलं जात आहे।